हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवेलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवेलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 9, भाग 21. चिंतनात सावधगिरी बाळगावी. आपण सर्वजण खूप विचार करतो. डोक्यात सदैव विचारांचा धुमाकूळ चालू असतो, अगदी प्रकाशाच्या गतीशी स्पर्धा देत. त्यामुळे सजगतेची, माइंडफुलनेसची शिकवण प्रसिद्ध होत चालली आहे. अंतर्गत शांतता हा सद्गुण मानला जातो. जशी विचारांची गती वाढू लागते तसे आपण जास्त अशांत होत जातो आणि अयोग्य निर्णय व कृती अंगीकारतो. विचारांचा उपयोग कृतीला दिशा देणे आहे, कृती थांबवणे नाही. विचार हा कृतीला पर्याय नाही. सुधारित विचारांनी सुधारित कृती घडायला हवी. पुढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते चिंतन करताना लक्षात ठेवावेत. 1. अतिविश्लेषण. खूप खोलात शिरणं, जेथे त्याची गरज नाही ते टाळावे. हिंदीत म्हटलं जातं, बालकी खाल उखालना. ते टाळण्यासाठी विस्तृत दृष्टिकोन घेऊन संपूर्ण परिस्थिती बघावी. वायफळ खोलात शिरणं निर्देश करतं की आपण ताकदीपेक्षा जास्त विश्लेषण करीत आहोत. 2. चुकीचे विश्लेषण. सॅम्युएल जॉन्सन हे एका माणसाचं उदाहरण देतात, जो दावा करतो की पृथ्वीवर लागवडीसाठी जागाच नाही. 70% पृथ्वीवरच्या भागात समुद्र आहे. 25% जमीन लागवडीसाठी योग्य नाही, उदाहरणार्थ वाळवंट, पर्वत वगैरे. 5% उरलेली जागा ही शहरांनी आणि मानवनिर्मित वस्तूंनी व्यापली आहे. लागवडीसाठी जागाच कुठे आहे? चुकीचं विश्लेषण कसं शोधावं? जेव्हा निष्कर्ष आणि वस्तुस्थिती जुळत नसते तेव्हा. हे खरे का की कुठेही लागवड होत नाही? जर लागवड होत नाही तर बाजारात धान्य आलंच नसतं. थोडक्यात निष्कर्षाची सत्यता तपासायला हवी. 3. दिरंगाई. आपण नेहमी विचार करीत बसतो व निर्णय घेणं लांबवतो. विचार करणे हे दिरंगाईचं निमित्त बनतं. हे टाळण्यासाठी निर्णय घेण्याचा अंतिम दिवस ठरवावा. चुकीचा निर्णय न घेण्यापेक्षा बरा. नेहमी 50% शक्यता असते की निर्णय योग्य ठरण्याचा. शिवाय चुकीच्या निर्णयामुळे शिकायला मिळतं. निर्णय न घेणं म्हणजे फक्त कुंठितता. जर निर्णय घेणं कठीण वाटत असेल तर अधिक बुद्धियुक्त व्यक्तीचा सल्ला घ्यावा. 4. लोभ माणसाला संदिग्ध बनवते. माणसाला केक खायचा पण असतो आणि ठेवायचा पण असतो, तेव्हा निर्णय घेणं जड जातं, कारण दोन्ही पर्याय हवे असतात. आपण लॅटरल थिंकिंगद्वारे निरखू शकतो की काही युक्ती शक्य आहे का. 5. चिंता. आपल्याला वाटतं की आपण चिंतन करीत आहोत, पण आपण फक्त चिंता करीत असतो. आपण चिंता लिहून काढावी, पर्याय सुद्धा लिहून काढावेत. हे झाल्यावर वही बंद करावी. या पद्धतीने तात्पुरती चिंता करणे थांबवले जाऊ शकते. अजून जास्त चिंता करायची असेल तर परत वही उघडून लिहू शकतो. प्रतिज्ञा मात्र घ्यावी की जेव्हा परत चिंता करू तेव्हा त्याच वहीत लिहू. 6. स्वतःबद्दल विचार करणे. चिंतनाच्या वेळी स्वतःविषयी विचार करणे विसंगत आहे. चिंतनाच्या उद्देशात ते अडथळा आणते.
चिंतनाचा हेतू स्वतःला विसरणे आहे, अहंकार नष्ट करणे आहे. ज्यांचे लक्ष स्वकेंद्रित आहे त्यांना साक्षीभाव अशक्य. मी पेक्षा व्यक्ती, तो किंवा ती असे शब्द वापरावेत. 7. विश्रांती न घेणे. शिस्तबद्ध विचारांनंतर विश्रांती आवश्यक, नाहीतर शिकण्याची इच्छा अडथळा आणते. जसं झोप येण्यासाठी एखाद्याला झोपेची इच्छा विसरावी लागते. जर्मन शास्त्रज्ञ ऑगस्ट केकुल यांनी बेन्झीनच्या रचनेवर खूप वर्ष काम केलं, परंतु इतक्या तीव्र मेहनतीला यश आले नाही. एका रात्री त्यांना स्वप्नात नाग दिसला, जो स्वतःची शेपटी चावत होता. त्यांना अकस्मात बेन्झीन रिंगची खरी रचना सुचली. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती बेन्झीनचं कोडं उलगडण्यासाठी, पण ती इच्छा जबरदस्त असावी आणि ती इच्छा झोपेत तात्पुरती पुसली गेली असावी व मेहनतीचं फळ प्रगट झालं. आपण नेहमी हा अनुभव घेत असतो. समस्येचा विसर पडताच काही दुसरं करताना त्याचं उत्तर अचानक प्रगट होतं. याचं कारण जी इच्छा ज्ञान देणं रोखत असते ती विसरली जाते आणि रस्ता मोकळा होऊन उपाय सापडतो.